नमस्कार. आज खरं तर गौरी गणपती, गौरीचं विसर्जन अशा वेळेला एक नको तो विषय घेऊन समोर यावं लागतंय. म्हणजे राजकारणाने कोणती सीमा गाठली आहे याचं एक लक्षण तुमच्या समोर, हे उदाहरण तुमच्या समोर आहे. काही व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवतोय, ती बघा. काही सेकंदच दाखवतो, ती बघा. मग आपण त्यावर चर्चा करणार आहोत. व्हिज्युअल्स बघा आधी. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विषेंदुराची कंठी धरते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खच सुंदर मस्तकी भाळा. ही व्हिज्युअल्स पाहून तुमच्या लक्षात आलं असेल, पंतप्रधान मोदी मराठमोळी टोपी घालून गणपतीचं दर्शन घेत आहेत, आरती म्हणतायत. आणि ते कोणाच्या घरी? तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या घरी. बस एवढं निमित्त झालं आणि विरोधकांनी जो काही दिवसभर गदारोळ उठवला, या सगळ्याचा परिपाक नक्की काय? कशा करता या राजकारणावर, या राजकारणाची पातळी इतकी खाली का जातीये? या सगळ्या गोष्टींवर आपण थोडक्यात आढावा घेऊया आणि राजकीय विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यासोबत आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर उदय निरगुडकर. उदयजी, आपलं स्वागत. नमस्कार. आम्ही आत्ता मोदी आरती म्हणतानाचं काही व्हिज्युअल्स लोकांना दाखवले. मला एकच सांगा, पंतप्रधानांनी मुख्य न्यायमूर्तींच्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या घरी जाऊन गणपती दर्शन घेणं प्रोटोकॉलमध्ये बसत नाही. त्याच्यावरून जे वाटेल ते आरोप झाले आहेत. ते आरोप म्हणजे इतक्या खालच्या पातळीचे आहेत. ते संजय राऊत नावाचे जे खासदार आहेत, दुर्दैवाने ते आपल्यातले पत्रकार आहेत. दुर्दैवाने असं का म्हणावं लागतं ह्याची तुम्हाला फोड करण्याची गरज नाही. पण त्यांनी जे काही आरोप केले आहेत की आमच्यात सगळ्या केसेस का आमच्या विरोधात जात आहेत, आम्ही हरणारच आहोत, अशा स्वरूपाचं सगळं त्यांनी स्टेटमेंट्स केलेली आहेत. या सगळ्याचं नक्की काय? आपण राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र हा परिपक्व मानला जातो, पण गेल्या काही दिवसांमध्ये जे राजकारण चाललंय ते पाहता तुम्ही राजकीय विश्लेषक म्हणून कसं पाहता हो या सगळ्यांकडे? मला हा सगळा गदारोळ झाला तो दिवस फार महत्वाचा वाटतो. तो दिवस आहे 11 सप्टेंबर, म्हणजे ज्याला इंग्रजी याच्यामध्ये आपण 9/11 असं म्हणतो. त्या 9/11ला एक जागतिक संदर्भ आहे. त्याला आता 23-24 वर्ष होत आहेत. आणि तो म्हणजे अमेरिकेतले ट्विन टॉवर्स या दिवशी दहशतवाद्यांनी पाडले. आज आमच्याकडे जणू काही भारतातली लोकशाही, भारतातली न्याय व्यवस्था हे 2 टॉवर पाडल्यागत सगळे बोंब मारायला लागलेले आहेत. त्याच्यावर मला एक हिंदी वाक्य मुहावरा आठवतो, आणि तो म्हणजे कानून से डरो जजों से नहीं. कानून से डरो जजों से नहीं. खुद की गलती पर हर आदमी अच्छा वकील होता है और दूसरों की गलतियों पर अच्छा जज बनता है. आपल्याकडे हेच तर दुर्दैव आहे. मला सांगा, या देशाच्या सर्वोच्च न्यायालयातल्या सर्वोच्च न्यायमूर्तींनी इम्रान खानला बोलवायला पाहिजे होतं? कोणाला बोलवायला पाहिजे होतं? मोहम्मद युनुसला बोलवायला पाहिजे होतं? या देशाच्या पंतप्रधानांना त्यांनी आपल्या घरी एका धार्मिक कार्यक्रमासाठी बोलावलं. म्हणजे काय, हे दोघं या देशातले टेररिस्ट आहेत का? मला सांगा. चीफ जस्टिसच्या घरी पंतप्रधानांनी जाणं, एका धार्मिक कृत्यासाठी जाणं, तर आणि पूजेची थाळी हातात घेणं, त्यावेळी घंटा वाजवत आहेत. घंटा काय वाजवली जाते आरतीची, जणू काय लोकतंत्र खतरे में याची घंटा वाजली, अशा स्वरूपाची टीट आपल्याकडे केली जातात. व्हाय कांट दे मीट सोशली? याच्यावर कसली आले बंधनं मला सांगा. या सगळ्याचा मी इथे हे घेऊन बसलेलो आहे. हे जर जेवण इफ्तारीचं असतं स्वप्नीलजी, हेच जर जेवण इफ्तारीचं असतं तर हीच प्रतिक्रिया आली असती का? आणि इफ्तारीचं जेवण कोण बरं ठेवायचं? त्यावेळी कोण पंतप्रधान होते? चीफ जस्टिस बालकृष्णन
यांचे फोटो तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बरोबर ट्विट झालेले आहेत. आणि ते कशाकरता गेलेले होते तर इफ्तारीच्या जेवणासाठी. त्यावेळी चाललं 1980 मध्ये इंदिराजी जनता सरकारचा पराभव करून सत्तारूढ झाल्या, तेव्हा त्यांना कॉंग्रॅच्युलेटरी SMS, म्हणजे आता आपण SMS म्हणतो त्यावेळेचं पत्र, हे पत्र हे प्रोटोकॉल ओलांडून जस्टिस PN भगवती यांनी पाठवलं होतं. आणि मग पुढे जस्टिस भगवती यांना काय काय फेवर मिळत गेली ती आपण पाहिलेली आहे. त्यावेळच्या एका प्रख्यात सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांनी या विरुद्ध तीव्र नापसंती व्यक्त केली होती की पंतप्रधान येतात जातात त्यांना अशा प्रकारे पदावर आल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेट जाहीररित्या करणं हे आपल्या परंपरेला धरून नाही, परंतु एखाद्याकडे धार्मिक कृत्यासाठी जाणं हे चुकीचं आहे का? या देशामध्ये कायदा तुम्हाला आर्टिकल 25 नुसार प्रत्येकाला आपापला धर्म तो पालन करण्याची, त्याचं रक्षण करण्याची मुभा देतो. मग ती मुभा चीफ जस्टिसला नाहीये. आज सावरकरांच्या घरी गणपती आहे आणि त्यांनी मिरवणुकांना बोलावलं तर त्याला कोणी थांबवू शकतं का? मग ते दोघं एकमेकांच्या घरी जाऊ शकतात, पण मग पंतप्रधान आणि चीफ जस्टिस का बरं जाऊ शकत नाही? चलमेश्वर नावाचे त्यावेळी स्वप्नीलजी आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते. ते एक रिपोर्ट द्यायला डी राजा यांच्या घरी गेलेले होते, तेव्हा उल्लंघन नव्हतं झालं. आणि आज धार्मिक कृत्याकरता गेले हे उल्लंघन समजायचं, हेच ते राजकारण आहे. या एक विरोधकांची एक बाजू यामध्ये जी आहे ती मी तुम्हाला निदर्शनास आणून देऊ इच्छितो. त्यांचं असं म्हणणं आहे की एक प्रोटोकॉल नाही पण एक संकेत, न्यायमूर्ती पदावर बसलेल्या व्यक्तींनी अशा गोष्टी टाळाव्यात असे काही संकेत आहेत आणि काही यापूर्वी अनेक न्यायमूर्तींनी हे पाळलेलं आहे, असा तो त्यांचा सूर आहे. बरोबर आहे, त्यांचा मुद्दा अतिशय बरोबर आहे. बट आर दे रिअली वर्किंग इन व्हॅक्यूम? यू टेल मी. दे आर नॉट ए पार्ट ऑफ सोसायटी. ते ह्या समाज व्यवस्थेचा भाग नाही आहेत का? मला सांगा. त्यांनी स्वतःवर त्यांच्या पदाची काही निर्बंध असतील, काही पथ्य असतील, ती असावीत का? तर ती 100% असावीत. पण याचा अर्थ त्यांनी आपल्या घरी एखाद्या धार्मिक कृत्यासाठी कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं याची बंधनं आपण हिंदू आहात म्हणून घालून घ्यायची. इफ्तारला पंतप्रधानांकडे चीफ जस्टिस जाऊ शकतात आणि गणपतीला चीफ जस्टिसच्या घरी हिंदू पंतप्रधान जाऊ शकत नाही, याला आपण काय म्हणणार आहोत? यातलं खोल तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. याच्यावर एक तुम्हाला मी सांगतो रेफरन्स आहे. 1997 मध्ये हा फुल कोर्ट सुप्रीम कोर्टाने त्यावेळी दिलेले हे गाईडलाईन्स आहेत आणि त्याच्यात काय लिहिलेलं आहे? व्हॅल्यूज ऑफ ज्युडिशियल लाईफ अँड देर इज अ डॉक्युमेंट गायडिंग इट. द कंडक्ट इन प्रोफेशनल अँड पर्सनल लाईफ मस्ट रिअफर्म पीपल्स फेथ in impartiality. Such acts which erodes credibility has to be avoided. मला सांगा, पंतप्रधान चीफ जस्टिस यांच्याकडे जातात, गणपतीची आराधना करतात आणि परत येतात. ह्यात ज्युडिशरी बद्दल आणि पंतप्रधानाच्या पदाबद्दल काय इरोजन झालं मला सांगा? दोघांना आपापल्या पदाचं भान नाहीये असं याच्यातनं संकेत मिळतो. एकमेकांच्या घरी इफ्तारीला जाऊ शकतात, पण एकमेकांच्या घरी गणपतीला गेल्यानी लगेच डेमोक्रेसी खतरे में, 9/11 हो गया इंडिया में, डेमोक्रेसी में और ज्युडिशरी में. हे कोण करतंय? संपूर्ण जग सेलिब्रेट करू शकतं, ते ट्विट करू शकतं. आज मी सुद्धा अनेकांच्या घरी गेलो, ते ट्विट केलं. अनेक जण माझ्या घरी गणपतीला आले, ते मी ट्विट आणि हे केलं. मग अशा वेळेला कॉम्प्रोमाइज करण्यागत हे लोक स्खलनशील असतील असं मानण्याचं कारण काय आहे? Why are you targeting Chief Justice on this? चीफ जस्टिस यांच्या इंटिग्रिटी बद्दल शंका घ्यावी असं काही तुमच्या निदर्शनाला आलेलं आहे का? म्हणजे माझ्या मनासारखा निकाल लागला तर चीफ जस्टिस रामशास्त्री, आणि माझ्या मनाविरुद्ध निकाल लागला तर चीफ जस्टिस विकला गेलेला. हे लोकांसमोर आपण आणलं पाहिजे. याचं कारण असं आहे, जस्टिस हा माणसाला बघून नाही तर गुन्ह्याला बघून होत असतो.
पुराव्याला बघून होत असतो, त्या परिस्थितीनुसार कायद्याच्या चौकटीत बसून होत असतो. कोणी कोणाच्या घरी गणपतीला गेलं म्हणून लगेच त्यांच्याबद्दलचे निर्णय बदलतील असं समजायचं काही कारण नाहीये. आणि तसं असेल तर यापूर्वी पी.एन. भगवती, चलमेश्वर, बालकृष्णन यांची वक्तव्य आणि वर्तणूक कशाची होती मला सांगा. तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो आणि हे प्रेक्षकांनी नीट ऐकावं. नुकतेच रिटायर झालेले सुप्रीम कोर्टाचे जज आहेत जोसेफ कुरियन. जोसेफ कुरियन यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये एक भाषण केलं आणि त्या भाषणात त्यांनी काय मागणी केली? सुप्रीम कोर्टाचं जे बोधवाक्य आहे, यतो धर्मस्ततो जया, जिथे धर्म आहे तिकडे विजय आहे, हे बदला. का म्हणतात जस्टिस कुरियन? कारण त्यांना असं वाटतं की हे बोधवाक्य हिंदू आहे आणि ते या देशाच्या सेक्युलर परंपरेच्या विरोधात आहे, म्हणून ते बदललं गेलं पाहिजे. हेच महाशय त्या भाषणात पुढे जाऊन काय म्हणतात? पुढे जाऊन ते असं म्हणतात की त्याचं कोट्सच काढलेले आहेत आणि ते म्हणतात, दे इक्वेटेड द कॅथोलिक चर्च टू अ प्रिएम्बल ऑफ इंडिया. कॅथोलिक चर्च टू प्रिएम्बल ऑफ इंडिया म्हणजे या देशाच्या संविधानातल्या तरतुदी यांची तुलना ते चर्चशी करतात. तेव्हा सेक्युलरिझम नाही आडवा येत आणि आता मात्र ते आडवं येतं. यातली फॅलसी आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्युडिशियल इंडिपेंडन्सचा मुद्दा येतो, तसा ज्युडिशियल ओव्हररीचचा मुद्दा देखील येईल, एवढा लक्षात ठेवा. त्याविषयीच्या अनेक गोष्टी सांगता येतील. त्यामुळे एका हिंदू पंतप्रधानांनी एका चीफ जस्टिसच्या कडे जाणं, त्याच्या आनंदात, त्याच्या घरच्या धार्मिक कृत्यात, आपल्या श्रद्धांच्या मध्ये सामील होणं, यात कुठलंही काही गैर नाही. लक्षात ठेवा गाइडिंग प्रिंसिपल, कानून से डर होना चाहिए, जजों से नहीं. नाही, तुम्ही अगदी अगदी म्हणजे वर्मावर बोट ठेवलंय. या सगळ्या नकारात्मक राजकारण करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी उदाहरणं तुम्ही दिलेली आहेत, पण तरी हे सुधारतील असं तुम्हाला वाटतंय का? हा एक पहिला प्रश्न. आणि त्याला जोडून दुर्दैवानी संजय राऊत सारख्या मराठमोळ्या खासदाराने जो मराठी मतांच्या माफ करा, माझं चुकलेलं आहे. मराठी मतं म्हणजे आता ते आमदारांची मतं फक्त मराठी म्हणायची, लोकांची मतं नाही. राज्यसभेवर खासदार असणाऱ्यांना लोकनेता म्हणू नये. पण तरी पण अशा माणसाने जो मराठी बाण्याच्या गोष्टी करतो, हिंदुत्वाच्या गोष्टी करतो, अशा माणसाने आपल्या गणपतीच्याच नेमक्या उत्सवात, सण उत्सवाच्या याला गालबोट लावण्याचं जे कार्य केलंय त्याबद्दल आणि त्यावरून त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांची भूमिका काय ही अजूनपर्यंत स्पष्ट झालेली दिसत नाहीये. पण जो निकाल येऊ घातलेला आहे दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या संदर्भातला, खरा पक्ष कोणाचा, जे फूट झाल्यानंतर ते जवळपास हरल्यागतच बोलायला लागलेले आहेत की आता आम्हाला न्याय मिळणार नाही, हे त्यांचं वक्तव्य आहे. तर याला काय म्हणायचं? यांना निकालाची लागलेली चुणूक किंवा निकाल काय येणार ह्याचा अंदाज आलेला आहे आधीच. संजय राऊत हे महान विचारवंत, द्रष्टे, विधिज्ञ आहेत. समाजाला मार्गदर्शन करायचं त्यांनी आतापर्यंत सकाळच्या प्रवचनातनं केलेलं काम अत्यंत उत्तुंग अशा स्वरूपाचं आहे. त्यामुळे आपल्यासारख्या दोन छोट्या पत्रकारांनी त्यांच्याविषयी बोलणे हे अस्थायी आहे असं मला वाटतं. त्यांनी अशीच वक्तव्य करत राहावीत. पण लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाचे निकाल हे न्यायाच्या चौकटीत जो कायदा केलेला आहे त्याच्या इंटरप्रिटेशनवर असतात. ते सकाळच्या प्रवचनातल्या वक्तव्यावरून ठरवले जात नाहीत. ज्युडिशरी कॅनॉट बी बायस्ड बाय मॉर्निंग प्रवचन, आणि तद्वत ज्युडिशरी कॅनॉट बी बायस्ड बिकॉज प्राईम मिनिस्टर व्हिजिटेड समबडी फॉर हिज रिलिजियस रिच्युअल्स. दीज आर टू सेपरेट थिंग्स. या दोघांनी काय एकमेकांशी लॉगर हेडमध्ये भांडणाच्या मूडमध्ये राहायचे? म्हणजे चीफ जस्टिसनी पंतप्रधानांचं तोंड बघायचं नाही, पंतप्रधानांनी चीफ जस्टिस होतो, अशा प्रकारे चालतंय. लक्षात ठेवा, जे आपण खांब म्हणतो, प्रशासन आहे, पोलीस, ज्युडिशरी आहे, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह आहे, म्हणजे जे कायदा तयार करतात, आणि पत्रकार आहेत.
हे कायम एकमेकांची भांडण्याच्या मुळे दे कॅन बी देर आर चेक्स अँड बॅलन्सेस इन अवर डेमोक्रेसी अँड दे आर व्हेरी स्ट्रॉंग चेक्स अँड बॅलन्सेस. त्यामुळे त्या चेक्स अँड बॅलन्सेसचा आपल्या देशामध्ये, मग ती केशवानंद भारती असेल, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, खूप खटले सांगता येतील. अनेक ल्युमिनरीजचे आपल्याकडे लिगल आत्मचरित्र आहेत, त्याच्यात याचा उल्लेख झालेला आहे. त्यामुळे कोणी कोणाकडे गेलं म्हणून लगेच जी काही ईव्हीएम ची केस चालू आहे, सेना वर्सेस सेना ही केस चालू आहे, वेस्ट बेंगॉलची केस चालू आहे, केजरीवाल यांचे जेल यात्रेची केस चालू आहे, याच्यावर लगेच इम्पॅक्ट होईल असा निष्कर्ष काढणं काही खरं नाही. त्यातली ईव्हीएमची केस आहे, ती जर आता युपीएचं सरकार असतं तर टाकली गेली असती का, याच्याविषयी सुद्धा मला शंका आहे. पण ते असो, त्यामुळे संजय राऊत यांच्या महान वक्तव्याबद्दल मी अत्यंत नम्रपणे त्यांना वंदन करतो. संजय राऊतांपुरता हा विषय नाही, माझा ओव्हरऑल सर्व विरोधकांनी केलेल्या आरोपाचा आणि जो काही आता ट्रेंड सध्याच्या सोशल मीडियाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर जो काही ट्रेंड सेट केला गेला, म्हणजे त्याच्यात जे आपण जे सतत म्हणत आलो की टूल किट एक भाग असतो आणि नरेटिव्ह सेट करणं हा जो एक भाग असतो, तो जो प्रयत्न झाला, या सगळ्या गोष्टींमध्ये जे महत्वाचे मुद्दे होते ते कुठेतरी बाजूला ठेवून नको त्या मुद्द्यांकडे आकर्षित करणं आणि बाकीचे महत्वाचे मुद्दे दाबून ठेवणं, असं काहीच विरोधकांच्या राजकारणात. उलट ज्युडिशरी आणि लेजिस्लेटिव्ह आर्म म्हणजेच पंतप्रधान यांचं कार्यालय आणि चीफ जस्टिस यांनी या देशामधल्या दोन महान इन्स्टिट्यूशनच्या महान प्रमुखांची एकमेकांमधली सौहार्दता, वर्किंग रिलेशनशिप ज्याला आपण म्हणू, ती त्यांनी इथे दाखवून दिली आणि त्यामुळे एक प्रकारचा कॉन्फिडन्स आला की दे आर नॉट ॲट लॉगर हेड्स. ते एकमेकांच्या विभिन्न दिशेला तोंड करून किंवा ज्याला आपण काय म्हणू एकमेकांची भांडणं सतत अशा स्वरूपाचे नाहीत. हे देशासाठी खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे अशा प्रकारच्या व्हिजिट्स आय वेलकम. ऍक्च्युली 8 नोव्हेंबरला चंद्रचूड निवृत्त होत आहेत आणि त्यापूर्वी या गोष्टी घडत आहेत, याचा तो अर्थाचा अनर्थ करण्याचा जो काय प्रयत्न आहे विरोधकांकडून, त्या दृष्टीने मी तुम्हाला हा प्रश्न विचारत होतो की या सगळ्याचं एकूण ही वाटचाल कुठे चालली आहे, आपण नक्की कुठे चाललोय आपल्या राजकारणाची. समजा असं धरून चला की महाराष्ट्राच्या निवडणुका नसत्या आणि चंद्रचूड साहेब पुढचे 1.5-2 वर्ष रिटायर होत नसते आणि या देशाचे पंतप्रधान त्यांना व्हिजिट करायला गेले असते, तरी हा आक्षेप आलाच असता ना, तरी आला असता. असं नाहीये की ते आता रिटायर होत आहेत आणि महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत म्हणून तो आक्षेप होतोय, असं नाहीये. आक्षेप हा घ्यायचा आहे की पंतप्रधान जाऊ शकत नाही, इफ्तारीला मात्र गेलेलं चालतं, चलमेश्वर यांचं कृत्य चालतं, PN भगवती यांचं कृत्य चालतं, फक्त चंद्रचूड आणि या देशाचे पंतप्रधान यांचं कृत्य चालत नाही. ही खरी पोटदुखी आहे. दॅट इज द ट्रबल. अगदी अगदी सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही अत्यंत थोडक्यात आणि साध्या सोप्या शब्दात हा सर्व घातलेलं कोडं नाहीये, हे केलेला चिखल जो आहे याचं सगळ्याचं निराकरण करण्याचा तुम्ही जो एक स्पष्ट आणि अगदी थोडक्यात जे सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला वाटतं प्रेक्षकांनाही या बऱ्याचशी जुनी उदाहरणं तुम्ही दिल्यामुळे त्यांनाही खरं काय आहे ते समोर आलं असेल. मला आठवतं त्यानुसार मृदुला भाटकरांनी एक पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये त्यांनी या संकेतांचं पालन कसं करावं याबद्दल एक थोडक्यात लिहिलेलं मला आठवतं. त्यानुसार त्यांनी जर आरोपीशी संबंधित गोष्टी काही असतील आणि त्या न्यायालयात समोर त्या जजच्या समोर असतील तर ते टाळण्याचा, तिकडे जाणं टाळणं किंवा इतर काही गोष्टी टाळण्याचा संकेत असल्याचं त्यात नमूद केलं होतं. मोदींच्या विरोधात तर चंद्रचूडांपुढे काहीच नाहीये. त्यामुळे हे जे काही विरोधकांचे आरोप आहेत हे अत्यंत खालच्या दर्जाचे आणि निंदनीय आहेत. स्वप्नीलजी एका वाक्यात सांगितलं, कानून से डरे जजों से. अगदी अगदी
अगदी अगदी तुमच्या या वाक्याने शेवट करूया कार्यक्रमाचा आणि लोकांचे आभार मानूयात की त्यांनी हे सगळं ऐकून घेतलं आणि याच्यातून पुढे तुम्हाला जे वाटतंय, लोकांना जे वाटतंय ते आवर्जून कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि हिंदुस्तान पोस्ट असंच पाहत राहा. खूप खूप धन्यवाद.